म्हणून तालुक्यातील जनतेची समाजाकरता ज्यांचं योगदान आहे अशी बोलून बघायची, त्यांचा मान सन्मान करायचा या भूमिकेत ते आमचे मित्र बांधू काकाने असताना सूचना मांडली आणि सगळ्यांनीच सचिव पत्राने संदीप देवकर चालुक्य दत्ता मुरावती या सगळ्यांनी निर्णय घेतला आणि महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी चांगलं काम केले अशा मुद्द्याचा शोध घेऊन त्यांना मान सन्मान द्यायची ही भूमिका आमचे लोक काकापर्यंत आम्ही विशेषतः मित्र परिवार आणि 2 मुलं जे आहेत एवढे 20-22 आपल्या खालच्या ऑफिसला गेल्या महिन्यात सुरू केलं. गेल्या महिन्यात सुरू केल्यानंतर बहुतेक गोष्टी एकनाथ जगताप महामारीचे माजी सरपंच यांना आपण पुरस्कार संबोधित केलं आणि त्या ऑफिसच्या बाहेर आपली महिलांना त्यामुळं निर्णय घ्यायचा आपली जागा आपल्या ऑफिसची याच वरचा आणि प्राथमिक ज्यांना तालुका माहिती आहे ते बाजूला सांगितलं. अनेक वर्ष सामाजिक घडण करत असताना या तालुक्यामध्ये राजकीय सामाजिक मध्ये काम करणे क्वचित माणसं आहे. त्यांना तालुका माहिती तालुक्यातील वाडी वस्तीवरती जरा कापाडीमध्ये जे माणसं चांगले काम करतात दुर्बळ माणसं आहेत तेव्हा त्यांच्याकडे भूमिका लोकांनी अनेक वेळी सांभाळले. तो काकांना सांगितलं आपण येऊन ते मान्यवर कोण आहेत नव्या जुन्या पिढीला आप्पासाहेब आणि बापू माहिती आहे पण नवीन पिढीला हे माणसं कोण आहेत काय याची माहिती देणं उचित या भूमिकेत आपण नंदुबाबांना त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही या तुम्ही प्राथमिक करा आणि संबोधित करा. खऱ्या अर्थात सापडमध्ये क्वचित माणसं आहेत मी पाठीमागून उल्लेख केला क्वचित व्यक्ती आहेत ज्यांचं आधारे नाव घेतलं असं असे रावसाहेब आंदोलन तुम्ही या पैशाला तो सन्मान द्यायचं पाहिजे असते काका खरंच सन्मान स्वीकार त्या लोकांनी केला आनंदाने केला पाहिजे. या भूमिकेत आपण रावसाहेब लोक किती पेक्षा आमचं उद्दिष्ट काय ते उद्दिष्ट भूमिका कारण आपण ठरवलं 500,000 लोक आणू शकतो एवढी क्षमता आहे. सुदैवाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण आपल्या कामात ते गावा लग्न इतर थांबून लोक येतात परंतु त्याची थोडी मर्यादा आहे. महिलांना आपण मग त्यावेळी त्या हॉलमध्ये अशी भूमिका मांडली आणि म्हणून रावसाहेबांच्या शुभ असते त्यांना साहित्य क्षेत्रामध्ये समाजवादी म्हणून अनेक विचार त्यांचे जगन झाले अशा मान्यवरांच्या शुभ असते आणि आदर व्यक्त म्हणून आम्ही आमदारांना सांगितलं आमदार देखील त्यांना ही भूमिका आवडली कार्यक्रम आवडला त्या भूमिकेचा आम्हाला आज देखील आली त्यांच्या शुभ असते ह्या मोदी मान्यवरांना नंतर महेश अण्णांनी किंवा आमच्या काकांनी आप्पासाहेबांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आदरणीय उल्लेख केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्यांचं बालपण केलं वडिलांना देखील अखेर शाली त्यांच्या कार्यालयामध्ये शिक्षण आली आणि असं असताना पूर्ण आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे पाहिलं निस्वार्थी भूमिकेचं काम करणारे कार्यकर्ते कुठे असतील ते म्हणजे आराध्य कार्यक्रम बाकी मंडळी काही त्यात आमची आणखी मंडळी फोटो काढता काका आपण देतो काम करून ते असतं झाडू घ्यायचा ताई आपण फोटो काढायचा करायचं पण यांची भूमिका तशी नाही. जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य करण्याकरता निस्वार्थी भूमिकेमध्ये काही काम करतात त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा समावेश केला पाहिजे. अनेक ठिकाणी ज्याच्यामध्ये देशामध्ये संस्कृती येतात पूर असेल किंवा बाकी वादळ हल्ली असेल अशा भागामध्ये जायचं लोक भागात राहून समाजाचं आपण जे लोक भूमिकेचं आदेशात काम करते आणि 100 वर्ष झालेली म्हणून महेशांना भागवतांना आश्वासन त्यांचं आदर्श शेतकरी मला पहिल्यांदा वाटत नाही तर पॅन्ट शर्ट तर अनुभव नसेल शेतकरी पण तुमच्या बाबतीत ऐकल्यानंतर उद्या आपण तोपर्यंत बोलत नाही त्यांच्याकडे तोपर्यंत काका आपल्या ते माणसं आप्पासाहेबांच्या चेहरा पाहिल्यानंतर तुमचं आदराने आम्ही सगळ्यात पाहतोय परंतु तुम्ही शेतीची तुम्हाला एवढी आवड आहे तुम्ही नवीन त्या ठिकाणी वाहन आणून डेव्हलप करता आणि महेशांना उल्लेख केला तुम्ही त्या ठिकाणी आज तुमचं भागवशी आदराने लोकांना बोलवायचं आणि ते योग आले करता एक चांगलं नाव त्यामध्ये आपण कमवलं आणि खऱ्या अर्थाने आज थोडं तालुक्याला
एक आगळ्या हिताशी आणि असा असताना की जे तालुका झालेला आहे त्यामध्ये अनेक गुणवंत रत्न आहेत. त्या रत्नांचा सन्मान करणं हे आम्ही कार्यकर्ता म्हणून काही पक्षीय राजकारणाच्या पलीकडे या सासवड्या व्यासपीठ तयार केले. माणसं आम्ही मार्गदर्शक माणसं या ठिकाणी कारण म्हणजे जास्त लोक आली मग भाषणाची वैशाखा लोकांना म्हणून दीड नेमका एक तासापर्यंत आपल्या कार्यक्रम घ्यायचा या भूमिकेतनं आम्ही हा कार्यक्रम घेतोय. दुसरे आमची भाऊकी गावला आपले देवस्थानचे अध्यक्ष सगळ्या शिवरी गाव केले काही सगळ्या कामख्यांचं गाव आहे शिवरी गाव म्हणून केला जातो. म्हणून त्या गावामध्ये सरपंच म्हणून यांनी काम केलं, पंचायत सदस्य म्हणून काम केलं, खरेदी सरकारचं संचालक सरपंच म्हणून काम केले आणि अनेक वर्ष सातत्यानं ते एम.आय. मातेचं जे मंदिर आहे आज जागृती देवस्थान आहे. ते देवस्थानामध्ये बाप्पू असतील, नवनाथ असतील, आमचे बाप्पू असतील ते सगळे मंडळ त्या ठिकाणी लक्ष घातलं सगळ्यांना उभं केलं. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ते लोक येतात. बाप्पू कुंडचे हजेरी असतील. शेवटी काही लोक तिथे बसली तरी जर समाजावरती वेगळा परिणाम होतो. आपण त्या ठिकाणी खुर्ची जाऊन बसता आल्याच्या यावाय देखील 84 आपण समाज 82 अशी बुजुर्ग माणसं त्या ठिकाणी समाजामध्ये म्हणजे असं वाटतं अशी मोठी माणसं त्या असेल तर समाजाला एक वेगळं त्या ठिकाणी काही गोष्टी पाहायला मिळतात. म्हणून अशा आदर्श व्यक्तींचा मान सन्मान करणं या निमित्त आपण हा काय भाषण घेतलाय. आमच्या नरेंद्र कामदेव जगतापता येत आमच्या हे सगळेच आज आवडतो. दरवर्षी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवाराने ठरवलंय. कधी महिला असतील, कधी साहित्यिक क्षेत्रात असतील, कधी शेतकरी असतील किंवा बाकी लोकांनी हे सगळे प्रमुख जे लोक आहेत त्यांनी सांगितलं कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करत लोक असतील या 2-2 मान्यवरांना बोलवायचं आणि त्या मान्यवरांनी या तालुक्याकरता त्यांच्या गावाकरता परिसराकरता चांगलं काम केलं, योगदान दिलं. अशा मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करायचा. शेवटी ह्या लोकांना वाटतं आपण जे काम केलं आपल्या कामाची दखल समाज घेतोय आणि नवीन पिढीने देखील असं वाटलं पाहिजे आपण चांगलं काम केलं तर ते निश्चितपणे समाज काही लक्ष देऊ शकतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज या दोन्ही मान्यवरांना आपण बोलवलंय. मी आधी बोलून आपलं वेळ बोलून आपण आहे आम्हाला बरं वाटलं. तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आला दोन बापू तुमचे आला सगळ्यात पहिला तुम्ही आला. बापूने बैल जवळ जास्त तरी चपळ आहे सर्वांनी लाजवी त्या दोन्ही मान्यवर आहेत आणि खऱ्या अर्थानं तुमची तब्येत 100 आपण दोघांनी पूर्ण करावी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. चांगलं त्यांनी तुमचे काम केलं तुमच्या कार्याचा आम्ही गौरव करतो आणि भविष्य काळामध्ये तुमचं आरोग्य चांगलं राहू. आपण दोघांनी 100 पार करू. आजची संकल्पना आहे पहिल्या वर्षी पुन्हा आता मी गाडीच्या कानावरती घातले जेव्हा 12 सप्टेंबर होती 2024 आणि 2 अशी सगळी लोक तर आम्ही तुमच्या उपस्थितीमध्ये आजीदादांना शेवटी स्वर्गराव अंबाबाईंच्या कार्यक्रमाला ते सांगितलं त्यांचे भाऊ होते शिवाजी अप्पा म्हणजे स्वतः दादांना असं आवडतं. आणि हे जे माणसं ही खान हे मुलांची खान असलेली माणसं हा पूर्ण तालुका आगामी तालुक्याला आयोजन करतोय. संभाजी राजांचा जन्म या तालुक्यात झाला. आफ्रिकेचं त्या ठिकाणी त्या तालुक्यात बापापर्यंत गाव आहे. हे सगळंच मोठ्या पार्श्वता इतिहासकालीन तालुका पूर्णिला त्या तालुक्यातील हे 2 मान्यवर झालेत. दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आम्ही असा राबवणार. मी या दोन्ही मान्यवरांचं आदरपूर्वक स्वागत करतो आणि आपण वयाची 100वी पूर्ण करावी. तुमचं आरोग्य उत्तम राहावं अशी सदिच्छा. काय करायचं त्यांनी त्यांचा कार्यक्रम ठरलेले त्यांच्या पद्धतीने सुरू झाले. एक कार्यक्रम झाला पण आज मी या कार्यक्रमामध्ये अत्यंत आनंदित आहे कारण ज्यांचा सत्कार तुम्ही आज या ठिकाणी करता आम्ही सगळे शाळा असतील कोकण बापू असतील मी असतील आम्ही एका वेळेला कार्यक्रम असतील सारी मंडळी आणि म्हणून मनापासून आनंद होतो. यांच्यासाठी अगदी पहिल्यांदा मी भाऊंना मनापासून धन्यवाद देतो. माझाही असली किंवा आजच्या या कार्यक्रमाचे निमंत्रक आणि यांच्या निर्णयाने सगळं उभं राहिलं ते आदरणीय जालिंदर भाऊ या
कार्यक्रमाची संकल्पना आणि धोरण ज्यांनी खांदवली यामध्ये नंदुकाका असतील, भानुकाका असतील, आपण सर्व मंडळी या निमित्ताने एकत्र जमतात. अनेक मंडळी दिग्गज मंडळी आहेत, प्रत्येकाचं नाव घ्यायचं म्हणलं तर कुणीतरी राहून जाईल. तर सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देतो. भावांनो आणि बहिणी, कल्पना मनात आल्यानंतर ती प्रत्यक्षात अंमलात आणणं आणि त्याच्यासाठी आवर्जून वेळ काढणं, स्वतःचा पदरमुख करणं, त्या गोष्टी तशा जोरापासत असतात की ती गोष्ट भाऊंनी स्वतःच्या शिरावर घेतल्याने ती करतायत. ज्या मातीमध्ये आपण वाढलो, ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलो, ज्या मातीचं ऋण आपण व्यक्त करत असतो, त्या ठिकाणी उभी राहिलेली माणसं, त्यांचे जे गुण हिरून त्या गुणांची कदर करावी, त्या व्यक्तींना सन्मान द्यावा आणि त्यांच्या गुणांचं कौतुक करावं या भावनेतून या वेळेला या पुढे या हे ज्यावेळेला घडत असतं त्यावेळेला माणसाच्या मनाचा ठाव घेण्याची जी एक ताकद असते, माणसाजवळ असलेली एक रुचिता असते, ती भाऊंच्या ठाई आहे. आणि म्हणून हे कार्यक्रम या ठिकाणी घडत आहे. त्याच्यामध्ये कुठलेही राजकारण नाही, कुठलेही व्यक्तिगत काही स्वार्थाची भावना नाही. समाजाच्या ऋणातून मुक्त होणं, त्याच्यातून मुक्त होणं हा एक भाव आणि आपल्या मातीच्या ऋणात राहणं हा दुसरा भाव, या दोन गोष्टी सांभाळून हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. अप्पासाहेबांच्या संदर्भात आता आमच्या महेशनं खूप काही सांगितलं, त्याच्यामुळे मी फार तपशिलात जाणार नाही. पण एकच सांगतो की आमचे गोटे खेळण्यापासून आम्ही बरोबर त्यांच्या वाड्यामध्ये आमचं बालपण खेळण्यामध्ये गेलं. ते झाले त्यांचे भाऊ रावसाहेब आता परवा गेले. ते पुरंदरे घराणं इतिहासाची, पुरंदरच्या इतिहासाची एक मोठी साक्ष आहे. मी पुरंदरेच्या घरातल्या 3-4 पिढ्या पाहिल्या. बाळासाहेब पुरंदरे असतील, आमच्या अप्पासाहेबांचे वडील असतील कृष्णराव पुरंदरे, नंतरची ही पिढी आहे, त्याच्यानंतरची त्यांची मुलांची पिढी. आम्ही सातत्याने सगळेजण एकत्र राहिलो, एकत्र वाढलो, लहानाचे मोठे झालो, एका ठिकाणी शिकले. पण या कुटुंबानं कधीही, विशेषतः अप्पासाहेबांच्या कुटुंबानं, त्यांचे वडील असतील, त्यांची बहिणी असतील, त्यांच्या मातुश्री असतील, यांनी कधीही आम्हाला तुझ्या भाव दाखवला नाही. एका कुटुंबातल्या सारखे आम्ही त्यांच्याजवळ वाढतो आणि एकमेकांना मदत करत आम्ही आजपर्यंत एकत्र राहिलो. राजकीय मतभेद, अमुक तमुक या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक कुटुंब म्हणून आम्ही कायम एकत्र राहिलो. त्या कुटुंबातल्या माणसाचा सत्कार होता आणि तो माझ्या एका शाळा सत्याचा, एका माझ्या मित्राचा सत्कार होता. मनापासून आनंद होणं स्वाभाविक आहे. आणि हा आनंद होत असताना मला खूप आज कौतुक वाटते या सगळ्या लोकांचं की तुम्ही माणसं शोधताना सुद्धा अतिशय, ज्यांना कोणी तशा अर्थाने विचारलं नसतं त्या माणसांना म्हणून तुम्ही करतात त्यांच्या म्हणाल. त्यांनी काही अपेक्षा तुमच्याकडून भेटेल नव्हती तर आम्हाला बोलवा, आमचा सत्कार करा, काही नाही. बापूंच्या बाबतीमध्ये एवढंच सांगेल, बापू माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठे, पण आम्ही बरोबर शाळेत बरोबर होतो. हा एकुलता एक मुलगा आईला असलेला, वडील लवकर गेले, पण त्या माऊलीनं, आम्ही त्यांना मावशी म्हणत असतो, त्या माऊलीनं या माणसाला आपला एक ओढ जीवा पलीकडे जपला. तर त्यांनी त्या आईच्या मातृत्वाचं उतराई होत आपलं कुटुंब सांभाळलं. अगदी लहानपणी शाळेतून बाहेर पडल्यानंतर सायकलचं दुकान MI स्टँडला टाकून त्यांनी स्वतःच्या चरितार्थाची सुरुवात केली. आपली चुटपुंजी शेती आणि त्याच्याबरोबर असलेलं आपलं सायकलचं दुकान याच्यावर आपला प्रपंच उभा केला. पुढं करता आपल्या कर्तृत्वानं ते मोठे झाले. पंचायत समितीचे सदस्य, संघाचे सदस्य, दादांच्या बरोबरचं काम, फार मोठा इतिहास आहे. हे सगळं लिहायचं म्हणलं तर एक पुस्तक त्यांच्यावर होईल. अप्पासाहेबांची तीच परिस्थिती आहे. या कुटुंबात ते जन्मले,
त्या कुटुंबाचा इतिहास हा सगळ्यांना ज्ञात आहे. पण आप्पासाहेबाचा म्हणून जो स्वतंत्र इतिहास आहे त्याचं एक स्वतंत्र पुस्तक होऊ शकतं. इतकी चांगली माणसं आज तुम्ही निवडलीत, हो मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. कारण या माणसांना उजेडात आणणं, त्यांना सांभाळणं आणि त्यांना कौतुकासाठी किंवा स्वतःचा मोठेपणा मिळवण्यासाठी कुणी कोणाचा सत्कार करतं, पण त्यांच्यातले गुण शोधून त्या गुणाला उजाळा देणं आणि तो समाजापुढे आणणं आणि समाजाला काही मार्गदर्शक करणं अशा स्वरूपाची निवड करणं, याच्यासाठी पुरंदरमध्ये मी तुम्हाला मनापासून कौतुक करतो, मनापासून धन्यवाद. आज या सगळ्यांचा सत्कार होत असताना बापू आणि आम्ही, मला माझे जुने दिवस आठवायला लागले. आम्ही ज्यावेळेस बापूंच्या घरी जाऊ त्यावेळेस मावशींची हातचं वांग आणि बाजरीची भाकरी हा आमचा, कधीही त्या माऊलीनं आम्हाला घरात उपाशी घालून बाहेर जाऊ दिलं नाही. आज मला ते चित्र, त्यांची मूर्ती माझ्या डोळ्यापुढे येते. अगदी एका कुटुंबाची माणसं बापू माझ्या घरी आले तरी मी जेवलेला असतो नसो, बापूला भूक लागली असेल तर बापू घरात बसणार, टोपलं घेणार, भाकरी घेणार, खायला सुरुवात करणार. मी जेवलं का नाही हे सुद्धा विचारणार नाही. इतके घरोब्याचे संबंध आमचे होते. पण याच्यामध्ये कुठेही कृत्रिमता नव्हती. कुठेतरी कोणाला तरी मोठं करायचं, कुठेतरी कोणाला तरी आपली स्वतःची निवडून घेतली असा प्रकार नव्हता. एकमेकाला प्रेम देणं आणि प्रेम वाटत जाणं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम वाटत, या भावनेतून सातत्यानं ही माणसं जगत राहिली. आणि पुरंदरचं हे वैशिष्ट्य आहे. तुम्ही बघा, पुरंदरचा इतिहास जर तुम्ही तपासलात नीटपणे, आपण इतिहास वाचत नाही. प्रत्येक गावाला इथल्या मातीचा कण कण पावसाळ्यात पुरंदर नेहमी मांडायचे. इथल्या मातीचं डेकून उचल आणि कलेच्या पाण्यावर जर टाकलं तर त्याला जो त्या पाण्याला तवंग येईल त्याला सुद्धा इतिहासाचा वास असेल. असा हा पुरंदरचा मातीचा गुण या निमित्तानं तुम्ही उजेडात आणताय, खूप चांगली गोष्ट आहे. या मातीमध्ये आता काही मंडळी इथं आहेत, मी पाहतोय त्यांच्याकडे शाहिरीची परंपरा आहे. जेजूला सरवण, कोतळ्याला भाऊ, सासवडला होनाजी आणि बाळा, परिचाला पट्टे बापूराव, अरे केवढी शाहिरी आहे तुमच्याकडे. आचार्य यात्रेसारखा एक मोठा लेखक, त्यांनी कलेचं पाणी जगाच्या विषयावर नेऊन उभं केलं, असा मोठा लेखक. अनेक चांगले शिक्षक, या तालुक्यातला पहिला शिक्षक, त्यांनी राष्ट्रपती पदक पहिलं त्यांना मिळालं, तेही याच तालुक्यातले. अनेक माणसं आहेत. जगतापांचा इतिहासही तसाच आहे. वाडीचे शिवाजी इंगळे, चाफाजी टिळेकर, ही केवढी माणसं होऊन गेली तुमच्याकडे. आज या भागातली माणसं माळीनगरला जाऊन त्यांनी सातत्यानं उभा केला आणि त्याला नाव देताना त्यांनी सासवड माळी शुगर फॅक्टरीच नाव. एवढी कर्तृत्ववान माणसं तुमच्या जर तालुक्यामध्ये या मातीमध्ये जन्माला येत असतील तर त्याचा वारसा जपणं आणि तो वारसा उजितावस्थेत आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं, हे काम जे तुम्ही करताय त्या कामाबद्दल तुम्हाला शतशः धन्यवाद देतो आणि तुम्हाला सलाम करून थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी तालुक्याचे एक कार्यकर्ता म्हणून ज्यांचं कौतुक आमचं केलं ते ज्ञानेंद्र भाऊ आणि मित्रमंडळ, जे यांच्या हस्ते माझा आता सत्कार होणार आहे. जे आम्हाला ते माझे मित्र, एका शाळेत आम्ही आणि आप्पासाहेब आणि ते आम्ही एकत्र एका शाळेत होतो. त्यांच्या घरी राहिलो, त्यांचं जेवण केलं, सगळं आम्ही एका पक्षाचे. आणि त्याच्यामुळे काय आम्ही सगळे एका विचाराचे, दादा जवळच्या खेळते समर्थ आणि नंदू काका आणि समोर बसले सगळ्यांची नावं घेणे म्हणजे कोणतरी राहील तर सर्व समोर बसलेले माझे ओळख घेतली. मित्रांनो, 1962 साली समाजवादी पक्षाचं नामदेव मंदिरामध्ये अधिवेशन झालं. त्यामध्ये तिथं माझी दादांची ओळख झाली. आणि 62 साली लग पवार त्यांना 62 साली इलेक्शन लढले. त्यावेळेला आम्ही तरुण होतो
आणि त्यावेळेला त्यांचं झोपडी चिन्ह होतं आणि त्या झोपडी चिन्हामध्ये मग आम्ही गावामध्ये तरुण मुलं, आता जशी तरुण पोरं तिकडे त्यावेळेला आमच्या गावामध्ये मग आम्ही त्या झोपडीचं चित्र तयार केलं आणि त्यामध्ये त्यावेळेला तिथपासून सुरुवात झाली. नंतर 67 साली दादा जिल्हा परिषद उभे राहिले, त्यांच्याबरोबर दादांचं काम केलं आणि इतकी जवळीक आमची वाढली की कार्यकर्ता कसा असावा हे सांगायचं काम म्हणजे दादा झालं. त्यांच्यामध्ये एक गुण होता की ते स्वतः निर्व्यसन होते, कुठलंही व्यसन नाही आणि दादांना व्यसन नाही म्हणून त्यांच्या कार्यकर्त्याला व्यसन कुठलं. आणि त्याच्यामुळं एक फॅक्टरी होती, सचिन मुलं तयार करायची आणि त्यामध्ये अनेक मुलं त्यावेळेला यायची आणि आमच्यासारखी मुलं दादांच्या त्या काळामध्ये मग 67 साली मग 72 साली सुरुवातीला आमदार झाले, त्यावेळेला सुद्धा दादा आमदार पहिले झाले त्यावेळेस मी दादांच्या बरोबर होतो आणि आज दादा त्यांच्याच बरोबर आहे. मित्रांनो, त्यानंतर कार्यकर्ता कसा असावा हे आम्हाला दादाकडून शिकवलं गेलं. ते म्हणायचे कार्यकर्त्यांनी डोक्यावर बर्फ ठेवायचा, तोंडात साखर ठेवायची आणि पायात घुंगरू बांधायचे, म्हणजे कार्यकर्ता फिरला पाहिजे, तो तोंडाने नीट बोलला पाहिजे आणि शांत डोकं ठेवलं पाहिजे. ही कार्यकर्ते त्यांची भूमिका आणि त्याच्यामुळं आम्ही गावामध्ये वागत राहिलो. आणि मित्रांनो, सांगायला मला आनंद वाटतो की गावकऱ्यांनी मला 31 वर्षे सरपंच केले. लागोपाठ 72ला मी जे सरपंच झालो तर 2002 पर्यंत, नंतर 2010 साली पुन्हा सरपंच मला गावाने केलं. त्याचं एक कारण की मी सकाळी उठलो, आंघोळ केली, दर्शन घेतलं, जेवण करायचं आणि सासूला यायचं, प्रपंच काही पाहिलं नाही. आणि त्यामुळं जे काम करायचे ते गावासाठी तालुक्यासाठी असं मी काम करीत राहिलो. आणि त्याच्यामुळं गावामध्ये त्यावेळेला ग्रामपंचायतमध्ये मी इमारत बांधली आणि माझा योगायोग असा की या देशाचे पंतप्रधान नंतर झालेले चंद्रशेखर, तर त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन राजाराम बापूला आम्ही विनंती केली. राजाराम बापू पाटील, जयंत पाटील वडील, त्याला विनंती केली, ते उद्घाटनाला आले. त्यावेळी त्यांचा पायी दौरा होता. म्हणजे मला एक आनंद वाटलं की बाबा कसं आहे ना, आपल्या कारकिर्दीमध्ये पुढे चंद्रशेखर पंतप्रधान झाले, पण एका पंतप्रधानाने आपल्या इमारतीचं उद्घाटन केलं. त्यानंतर शंकरराव चव्हाण आले, वसंतदादा पाटील आले पाझर तलावाचे उद्घाटन करायला. म्हणजे 2 मुख्यमंत्री आणि एक पंतप्रधान हे गावामध्ये आणण्यात मला आनंद वाटला. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की त्यावेळेला 1000 नाला बिल्डिंग, 15 सिमेंट बांधारे, 5-6 पाझर तलाव, प्रादेशिक योजना, पिलनवाडीतून पाणी आम्ही 5 गावाला आणलं. मग त्या गावामध्ये इतकं अवघड काम होतं, पण दादारावच्या मुळे सगळ्या गोष्टी आम्ही करीत राहिलो. आम्हाला इतकं पाठबळ होतं की कुठली गोष्ट आम्ही थांबलो नाही आणि करीत राहिलो. आणि त्यानंतर मग मी गावाला प्रादेशिकचं पाणी दिलं. गावामध्ये माझ्या शिवरी गावची लोकसंख्या 3000 आहे, पण मी 100 बोर दिली, 100 बोर वाड्या वस्त्यावर. आणि एक कला होती, दादांच्या बरोबर राहिल्यानंतर कोणी एखादा साहेब आला की त्यांना ते दाखवायचं आणि एखाद्या बोर्ड फेल गेले की तिचं दुसरं मारायचं, त्या वस्तीला दुसरं नाव द्यायचं, पण पाणी मात्र त्या लोकांना द्यायचं. म्हणजे त्या गावामध्ये लाईट, पाणी आणि रस्ते, हे संपूर्ण रस्ते आणि लाईट त्यावेळेला मी करून घेतली. मित्रांनो, पंचायत समितीमध्ये नंतर मी निवडून आलो आणि सगळं दादाने केलं. एक अण्णाने सांगितलं की वडील वाढलेले, एक विधवा आई, आणि ते काय करणार. मी ज्या वेळेला हायस्कूल आलो त्यावेळेला आमची जमीन गहाण ठेवून मी हायस्कूल शिकलो, म्हणजे शाळा. एवढी परिस्थिती वाईट होती, परंतु
दादांच्या मुळे मला कशाचंच कमी पडलं नाही. सायकल दुकान टाकलं, कापडाचं दुकान टाकलं, पैसे बँक ऑफ इंडियामध्ये जामीन कोण झालं जातं. त्यानंतर ट्रक मला घेऊन दिले, 2 ट्रक दिले घेऊन, त्याचे जामीन सुद्धा जातात. म्हणजे कार्यकर्त्याला साथ देणारा माणूस, मी आता राजकीय पाहतो, कार्यकर्त्याला साथ देणारा माणूस दादा जाधवराव. आणि दुसरं एक मला आजच्या काळामध्ये अजित दादा, हे कार्यकर्त्याला साथ देणारे 2 दादा मला फार आवडतात. दादा जरी वेगळ्या विचाराचे असते, दादा अजित दादा, तरी त्यांचा मला त्यांचं सगळं काम आवडतं की कार्यकर्त्याला एवढी साथ देतो की तो कार्यकर्ता भक्कम करतो. आणि मग कार्यकर्ता भक्कम झाला की त्या गावात त्यांची सेवा चांगली करतो. आणि त्यामुळे तालुक्याच्या, त्या गावाचा, त्या सराय भागाचा आहे. त्यानंतर तुझा बाप्पा इंगळे यांना मी राजकारणामध्ये, मग त्यावेळेला जोडीदार आमच्या तिथं, मग त्यांना राजकारणात आणले. आणि मग तुझा बाप्पा, मी, माणिकराव झेंडे, असं आम्ही दादांच्या बरोबर असं काम करीत राहिलो. आणि मित्रांनो, या तालुक्यामध्ये आम्ही 30 वर्ष काम केलं. 30 वर्ष दादांना अगदी भक्कम साथ दिली आणि दादाने आमच्याकरता भरपूर केलं. बघा, दादा जाधवराव एक तिथं फॅक्टरी होती, माकडाची माणसं करणारी. ज्या माणसाला कोणी ओळखत नव्हतं, त्या माणसाला कुठे कुठे पंचायत समिती, जिल्हा परिषद, कुठलाही खातं असू द्या, खरेदी विक्री संघ असू द्या. बघा, एक मला चांगला आठवते की ज्या वेळेला एकदम मी संघाचा चेअरमन होतो आणि धनेंद्र भाऊ 100 ट्रक युरिया होता, युरिया 10-20 असे खताचे 100 ट्रक होते. आणि त्यावेळेला डबल बाजार झाले, म्हणजे एकदम डबल. आणि त्यावेळेला मला सगळे मोठमोठे मित्र येऊन गेले, म्हणले आम्हाला एक गाडी द्या पहिल्या बाजारात रेटमध्ये, डबल रेट जाते. मग दादाने मी बोलून घेतलं, दादा असं असेल, काय करायचं. दादा म्हणजे असं करा, कुणाला एखादं द्यायचं नाही, आपण सगळ्यांना थोडं थोडं द्यायचं. मग ते 100 ट्रक आम्ही थोडा अगदी अल्पसा नफा घेऊन त्यावेळेला ते सगळ्यांना, या तालुक्यामध्ये सगळ्यांना दिलं. हे चांगलं, मला माझ्या दृष्टीने असं वाटलं की मी 5 लोकांना दिलं असतं तर मला भरपूर पैसे मिळाले असते. पण पैसे मिळाले असते तर मला वर बघून चालता आलं नसतं. आज मी जे कपडे घालतो, स्वच्छ कपडे, एक डाग घेणं मी पडून गेला. मित्रांनो, कार्यकर्ता असावा की कार्यकर्त्यांनी अंगावर डाग पडून नाही दिलं पाहिजे, कार्यकर्त्यांनी डोक्यावर बर्फ ठेवलं पाहिजे, कार्यकर्त्यांनी तोंडात साखर ठेवली पाहिजे आणि कार्यकर्ता सारखा पडत राहिला पाहिजे, पायात घुंगरू बांधलं पाहिजे. असा कार्यकर्ता असेल ना तर कुठल्या पार्टीला किंवा कुठल्या तालुक्याला, कुठल्या गावाला कशाचीच कमतरता पडणार नाही. आणि अशा पद्धतीने हे जीवन हे करतात. आम्ही सर्वसामान्य माणसाला, कोणाला तर तालुक्यामध्ये काय अडचण आली तर सर्वसामान्य माणसाला मदत करायची. मित्रांनो, ज्या वेळेला मी जवळ 15-16 वर्षे खरेदी संघाचे चेअरमन होतो, परंतु तिथे मी 12 तास बसायचो. सकाळी 8 वाजता यायचो, संध्याकाळी जायचो. आणि वर यार ऑफिस होतं, यार ऑफिस म्हणजे सगळ्या पक्षाचे लोक यायचे. परंतु वरून माणूस आला, मी सगळ्यांना बोलवायचो भाऊ आणि सगळ्यांना चहा पाजून पाठवायचो. मग तो कुठल्या पक्षाचा, आपल्या विरुद्ध आहे काय, काही पाहिलं नाही. त्याचं कारण एक झालं की सर्वसामान्य माणसाला वाटलं खरेदी संघ आपला आहे, इथं आल्यानंतर आपल्याला कोणतरी बोलावते, कोणतरी आपल्याला चहा पाजतोय. आणि ह्या पद्धतीने मी माझी कारकीर्द चालू ठेवलं. आणि अशा पद्धतीने हे करीत असताना अनेक केली, पण मग कुठली अपेक्षा नाही केली. अण्णांना माहितीये, एकदा 80 साली ज्या वेळेला आम्ही पंचायत समितीवर निवडून आलो तर त्यावेळेला बबनशेठ पोहन आणि करीमबाईला सदा अण्णा त्यावेळेला सभापती होणार होते, तर त्यावेळेला त्यांना घेऊन येईल त्या दोघांना. आणि त्या दोघांना गेलं तर चंदू काका त्यावेळेला आमच्या पार्टीत होते दादांच्या, म्हणजे मला निवडून आणण्यामध्ये चंदू काका ताथेवाडी हे ग्रामीण मध्ये होते, त्यावेळेस त्यांचं मतदान मला सुद्धा झालं होतं. आणि अशा पद्धतीने मग त्यांना तिथून घेऊन आले आणि त्या दोघांना बी आणलं. आणल्यानंतर
आमची इथं हे झाली मीटिंग झाली. ते रावसाहेबांना, दादा बोरकर सगळ्यांनी मला सांगितलं तुम्ही सभापती तुलाच व्हायचं, तू फार्मर. त्यावेळेला बबन शेठ फोमन आणि बाळासाहेब मुंडेला त्यावेळेला पोलिसाचं वॉरंट होतं, ही लोक पळून गेली म्हणून. मग त्यांना लाभवाडीच्या पलीकडे त्यांना ठेवलं आणि रावसाहेबांना यांची मिटिंग झाली म्हणजे तू फार्म करायचा. आता मी फार्म करायचं म्हणजे दादाने मला सांगितलं की बबनराव तुम्ही माझ्या बरोबर जरा झेंडेवाडीपर्यंत जावा. मी दादाच्या बरोबर झेंडेवाडीत गेलो आणि रस्त्याने सांगितलं बबनराव तुम्ही सभापती होता, त्याच्याबद्दल वाद नाही, पण तुम्ही जर सभापती झाला तर लोक मला असे म्हणतील की दादा जाधवरावांनी बबनरावला सभापती केला आणि बाळासाहेब मुळे आणि बबन शेठ पोमन सारख्या माणसाला त्यांनी बाजूला साधलं. हा कलंक माझ्यावर लागल, तुम्ही सभापती होता. मी म्हणलं दादा तो कलंक मी लावून देणार नाही. सभापती पद हे माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही, तुम्ही माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि रावसाहेबांना सुदामराव रावसाहेबांना सगळे म्हणायचे की तुम्ही व्हा. मी म्हणलं मी होणार नाही. त्यानंतर आम्ही त्यावेळेला मग पवार साहेब आले त्या दिवशी जाधववाडीला. पवार साहेबांनी त्यांनी सांगितलं की बिनविरोध इलेक्शन. मग बिनविरोध इलेक्शन झाली, मग बाळासाहेबांना फार्मा विभागला होता, मग बिनविरोध इलेक्शन झालं. आणि त्यामुळं सत्ता मिळती जाती, पण सत्तेसाठी जर आपण केलं असेल तर आपल्या नेत्याची बदनामी झाली असते. मी सभापती झालो असतो, 5 वर्ष राहिलो असतो, काय त्या सभापती पदात. पण दादा जाधवरावला लोकांनी नावं ठेवली असती. थोडीतरी म्हणलं असतं काय नाही, दादाने अजून गोष्ट केली आणि दादाने त्याच्या बरोबरच्या माणसा. मग आम्ही त्या काळात 13 वर्ष आम्हाला मिळेल भाऊ, मग इलेक्शन नाही झाली, मुदतवाढ मिळाली. मग आम्ही बाळासाहेबाला 5 वर्ष, बबन शेठला 8 वर्ष, असं दोघांच घ्या. आणि मग आम्ही युती झाल्यामुळं पवारसाहेबांचे, मग त्यावेळेला मग आम्ही दादा भगतला आम्ही उपसभापती केलं, नंतर गरीब भाईला केलं, असं रोहिदास दादा. अशा पद्धतीने मग या पंचायत समितीचा कारभार चांगल्या प्रकारे केला. आणि म्हणून मित्रांनो निष्ठा ही फार महत्वाची. एखाद्याने आपल्याकरता केलं, भरपूर केलं, तर त्याला कधी सोडता कामा नये. आई वडिलांनी जशी आपली सेवा केली, आपल्याला लहानाचं मोठं केलं, आणि त्या आई वडिलांना जर आपण सांभाळलं नाही तर लोक आपल्याला नावं ठेवतील. आणि मग तुम्ही किती जरी रस्त्याने चालला तर लोक म्हणतात हा मग दिसायला चांगला दिसतोय, रस्त्याने चाललाय, मग चांगल्या गाडीत बसला आणि आई वडिलांना सांभाळीत नाही. तर मित्रांनो हे सुद्धा बरोबर नाही. म्हणून कार्यकर्त्यांनी नेहमी पण हे महत्वाचं नाही, निष्ठा महत्वाची. आणि त्या निष्ठाचं मला आज जे फळ मिळालं भाऊ, ठीक आहे काय, पण हे मोठं नसतं, ह्या सत्कार काय मोठा नसतं. आज कितीही मोठं केलं, पण एक महत्वाचं आहे की ज्याच्यामुळे मी मोठा झालो ते सुद्धा बघा. आज मी त्यांना म्हणलो होते दादा आमचा सत्कार आप्पासाहेबांचा माझा सत्कार व्हायचा, तुम्ही या. तर म्हणजे मी पण खाली थांबवला. आता तुम्ही म्हणलं खाली थांबव काय होते, वर म्हणजे मला चालता येत नाही. तर म्हणून मित्रांनो की कार्यकर्त्यांनी मी सगळ्यांना सांगतो की काम करता की नाही, आपण सगळे राजकीय काम करणारे कार्यकर्ते आहोत. कार्यकर्ता करता की नाही, नेहमी कार्यकर्त्यांनी डोक्यावर बर्फ ठेवायचा, तोंडात साखर ठेवायची आणि पायात घुंगरू बांधायचं, म्हणजे लोकांची कामं करायची. आणि लोकांची कामं केल्यानंतर त्यांचा आशीर्वादाने आम्ही आता सांगतो माझं 85 चालू सुरू झालं, आप्पासाहेबच झालं. आम्ही तडतडीत, कुठला आजार नाही, काही नाही. याचं कारण काय, आम्ही संध्याकाळी डोकं ठेवलं की वाहू झोपतो. त्याचं कारण आहे काय नाही, आम्ही समाजाने कोणाचं नुकसान केलं नाही, कोणाचं केलं तर चांगलंच केलं. माऊली शेठ, आता मी सासवड, लोक म्हणते तुम्ही सासवड येत नाही येत. मला माऊली शेठ सारखी माणसं, साकोड्याचे सरपंच आहेत, चेअरमन आहेत, माऊली शेठ तिथं गेलं की समाधान वाटतं, चांगल्या माणसाचे. आता दादा जाधवराव समजा वयस्कर झाले, आता मला माऊली सारखी माणसं तिथे मिळाली. ते संस्कार चांगले, त्यांच्यापाशी बसतो, त्यांचे विचार करतो, आमचे विचार त्यांना देतो, आणि अशा पद्धतीने माझं जीवन मी जगतोय. मित्रांनो मी जसं केलं तसं आपण सुद्धा करीत राहा. आणि काय होतं की हे सत्कार करणे हे आता फक्त आज मी भाऊंना सांगतो, भाऊ हा फेटा मी आजच बांधला, दादाच्या बरोबर असताना कधी फेटा बांधला. आणि
मी जेने पाटील आम्ही बारामतीला गेलो पवार साहेब अजितदादाचं. अजितदादांनी त्यांना आम्हाला घेतलं, म्हणजे ते कार्यकर्ते आले म्हणून जसे त्यांना सत्कार करा त्या महामंडळांना सांगितलं होतं, त्यांना फेटे बांधा. मामा म्हणजे आता फेटे बांधच पाहिजे साहेबांनी सांगितलं. अहो म्हणजे दादांनी सांगितलं आम्ही फेटच बांधत नाही, बाकी काय टोपी द्या आम्हाला. म्हणजे अशा पद्धतीने आमचं जीवन आम्ही जगलो. आमचे माझे गुरु कदम सर इथं आहे मोरगाव नाते, असे शिक्षक होते ते. आणि अशी माणसं जोडली सगळी माणसं. आणि त्यानंतर मग आम्ही यमाई माता ट्रस्ट स्थापन केला. नवनाथ आमचे अध्यक्ष भाऊ. मला एक आनंद वाटतो की ही जागृत देवस्थानी आणि जगतापांचे ते कुळस्वामीनी तुमचे आणि भाऊ. एक सांगायला मला आनंद वाटतो की लोक त्याचं एक उदाहरण मी सांगतो की भगत म्हणून डॉक्टर आहे, म्हणजे रामभाऊ भक्ताचे पुतणे, सोमेश्वर कारखान्याचे व्हाईस चेअरमन होते रामभाऊ भगत, त्यांचे पुतणे. आणि व्हाईस चेअरमन त्याचा भाऊ होता ते सुनील भगत, यांचे बंधू एमडी डॉक्टर भाऊ. एमडी डॉक्टर दोघं बी नवरा बायको एमडी डॉक्टर होते. ते पुण्याला गेले व्यवसायाला, त्यावेळेला आमचं काम चालू होतं मंदिराचं भाऊ. आणि त्यावेळेला त्यांनी तपासल्यानंतर त्यांना डॉक्टरने सांगितलं तुम्हाला मूल होणार ना त्यात. आणि ते नर्वस होऊन बारामतीत चालले होते, तर त्यांच्या डोक्यात त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला असं वाटलं की मंदिरामध्ये थांबावं. आणि तिथे ते थांबले, मंदिरात आत गेले. आम्हाला हे गोष्ट माहिती नाही, त्यांनी आम्हाला सांगितलं. तर मंदिरात गेले, त्यांनी सांगितलं की जगदंबा तू आम्हाला डॉक्टरने आम्हाला सांगितलं की तुम्हाला मूल होणार नाही, तर तुम्ही आम्हाला मूल द्या, काही करू. आणि ती विनंती केली, गेली. ते मुलगा घेऊन आले भाऊ. मुलगा घेऊन आले, त्यांनी आम्हाला सांगितलं की हे असं असं घडलं, आम्हाला आमचा नवस येईल, या पायऱ्या बांधवायच्या देवीला. मी म्हणलं तुम्ही विज्ञान एवढं पुढे गेलं, तुम्ही एमडी डॉक्टर दोघं बी एमडी डॉक्टर आहात, तुम्ही ह्या गोष्टी कसं काय भरोसा ठेवता की मुलगा तुमच्या देवीच्या ह्याच्यामुळे झाला. त्यांनी सांगितलं विज्ञानाने आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला मूल होणार नाही. डॉक्टर तपासणी विज्ञानाने सांगितलं मूल होणार नाही, आम्हाला मूल झालं. म्हणजे विज्ञानापेक्षा कोणतरी पुढे आहे. आणि म्हणून तुम्ही जे म्हणला जागृत देवस्थान, खरंच जागृत. आणि एक उदाहरण आहे, आणि काय परवा एक माणूस भावाला आमच्या काळात अध्यक्ष होते आम्ही, तो म्हणला मला 1 कोटी रुपयाचं इथं काम करायचं, तुम्ही सांगा कोणतं काम करू. शिवाय माझं नाव कोणाला कळलं नाही पाहिजे, पण मी 1 कोटीचं काम करतो. ही श्रद्धा आहे, काहीतरी त्यांचा चमत्कार त्याला झाला असेल. म्हणजे आम्ही आता जवळ 3 कोटीचं ते आतापर्यंत काम केलं, 3 कोटी रुपये. आणि इतकी भाऊ कधी आता भाऊ तुम्ही नेहमी येतात, तुमचं गाव सांगता की तिथं येणारा माणूस एवढी स्वच्छता भाऊ आम्ही ठेवली. तर अनेक लोक आम्हाला हे करतात की बाबा इतर सगळ्या मंदिरामध्ये तुम्ही स्वच्छता, आम्ही स्वच्छतेकडे लक्ष देतो, पाण्याचं आणि बाथरूम हे सगळं सोयी आम्ही केल्या. आणि म्हणून तेच करीत राहतो. आता स्टँडवर आहे, स्टँडवर कुणी आलं नमस्कार करतो, त्यांना चहा पाजायचा, मंदिरामध्ये जायचं, काय अडचण असेल तुम्ही देवीला सांगा, आम्ही सांगून काय होणार नाही. म्हणजे देवीला कुणी सांगितलं की आमच्याने सांगितलं असं काही नाही, श्रद्धेने तुम्ही काम केलं तर होते. आणि म्हणून मित्रांनो माझी श्रद्धा दादा जाधवराव, आणि दादा जाधवराव हेच आमचं पक्ष आहे. पक्ष म्हणजे आम्ही समाजाचे विचारायचे सगळे, पण आम्हाला असं वाटतं की दादा जिकडे तिकडे आहे, बाकी काय नाही. दादा गरीब असते, आम्ही गरीब होतो, आता काय नाही. एक आनंदाने जगायचं आणि लोकांचे काम करायचं. आता आम्ही भाऊ एक नवीन उपक्रम केला की वारकरी समाजाची माणसं दर महिन्याला वारी करतात. आम्ही त्या वारकऱ्यांना सांगतो की तुम्ही इथे या, तुम्ही जेवण करा, 15 दिवसाला 8 दिवसाला कधी तुमचं असेल, पंढरपूरला जाता की नाही, आळंदीला जाता की नाही, हा येणाऱ्या माणसाला चहा पाजायचं, येणाऱ्या माणसाला जेवण द्यायचं, त्यांना शांत करायचं, एवढंच काम करतो. तुम्हीच असं काम करीत राहा. आणि आपण काम केल्यानंतर कुठेतरी आपल्याला बरं का चांगलं काम केलं तर कुठेतरी आपल्याला परमेश्वर काहीतरी आपण करतो. आणि आपल्याला काय नाही केलं
ते कमी निरोगी ठेवतं. आणि निरोगी ठेवल्यानंतर आज 85 वर्षाचा माणूस आपण म्हणतो, पण मला सांगा, मी भाऊ 50 वर्ष सकाळी 4ला उठतो, 5 किलोमीटर चालतो, 1 तास योगासन करतो, 1 तास अर्धा तास प्राणायाम करतो. हे आज 50 वर्ष करतो. पंढरपूरची वारी दादाने आम्ही पंढरपूरची वारी केली. पंढरपूरच्या वारीला सुद्धा चालत गेलो, चालत आलो. अशा पद्धतीने एक समाधान वाटतं. आपण चांगलं केले की समाधान वाटतं. तरी सांगण्यासारखं भरपूर आहे, परंतु बाबा वेळ आज सोमवार बाजार आहे, कुणाला जायची. पण भाऊ तुम्ही आमचा जो सत्कार केला, सन्मान दिला, आम्ही त्यामध्ये फार खुश आहे. सन्मानाचा मान नाही, पण कुठेतरी हे आम्हाला बोलता आलं, आम्ही कोण होतो, काय होतो. तुम्ही सांगितलं असं आम्ही काय करणार. काय माझ्या परिचित माणसाला समजा मी माहिती, रावसाहेबांना माहिती, नंदू काकाला माहिती, किंवा यांना सगळ्यांना माहिती असेल, पण बाकीच्यांना काय माहिती. गोविंद सर काम ते पोटमाता आहे. आणि ही परिचय तुम्ही लोकांच्या पूर्ण करून गेला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. ते माझे मित्र आणि समाजाच्या विचाराचे एक घरच्या माणसाने माझा सत्कार केला, त्यात मला एक आनंद आहे. आप्पासाहेब आम्ही दोघं दोस्त, आणि कसा योगायोग आम्ही दोघं दादांचे कार्यकर्ते. दादांचं उभं आयुष्य, दादांच्या शाळेचं शिक्षण रावसाहेबांना तिथं असायचे शाळेला, आणि घरच्यागत होते. आणि त्या दोघांचा योग कसा अण्णांनी किंवा भाऊने आणला मला तिकडेच नाही, पण दोन्ही एका विचारायचे, आणि आम्ही एकत्र दोस्ती आमची. आणि अशा पद्धतीने तुम्ही आमचा दोघांचा जो सन्मान केला, त्याला असाच सन्मान तुम्ही तालुक्याचे तुम्ही करायला ठरवलं. तालुक्याच्या माणसा असे सन्मान करा भाऊ. तुम्ही जे करताय ना ते दर ह्याला असंच करत राहा. लोकांना समजत या तालुक्याचे गुणरत्न आहेत लोक, पण ते लोकांना उजेडात दिसत नाही. मला म्हणणार ते दादा दादरचा माणूस आहे, हे सगळं मान्य आहे, पण त्याची कला काय, त्याने काय कला तुम्हाला. आणि हे सांगायचं कारण आहे की तुम्ही सुद्धा तसं वागा. एक लक्षात घ्या, निर्व्यसनी वागा बरं का. लोकांची कामं करीत राहा, कधी परमेश्वर तुम्हाला कमी पडून देणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि मला जो सन्मान केला त्याबद्दल मी संयोजकाचं आभार मानतो आणि माझं भाषण संपवतो. घेतले पंचकृषी सरशी नाही